नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती। सकाळी 11 नंतर मात्र तेजी सुरू झाली। त्यानंतर दिवसभर मार्केट वरच होते। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 74 पॉईंटने वाढून 71,786 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 35 पॉईंटने वाढून 25,052 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेक्नॉलॉजी इंडेक्स 1.31%, आयटी इंडेक्स 1.21% वर आहे। बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.91% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.04% वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.12% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एल&टी माइंट्री 7.42%, विप्रो 3.01%, डिविज लॅब 2.45%, इंडोसिंड बँक 2.43% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एशियन पेंट्स 1.92%, अडानी एंटरप्राइजेस 2.29%, नेस्ले 2.28%, ब्रिटानिया 2.27% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1347 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 439 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।